सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट मध्ये महत्वाचा फरक हा आहे की ते दोन्ही एकाच क्षेत्रात, मानसिक क्षेत्रामध्येच काम करतात, पण एक आहे मेडिकल आणि एक आहे पॅरामेडिकल. म्हणजे ज्याप्रमाणे मेडिकल डॉक्टरला आपलं निदान करण्यासाठी एक्सरे टेक्निशियनची गरज लागेल, लॅब टेक्निशियनची गरज लागेल, किंवा सिटी स्कॅन, MRI करून घ्यावा लागेल, EEG करून घ्यावा लागेल, त्याच पद्धतीने सायकियाट्रीच्या डॉक्टरनं म्हणजे सायकियाट्रिस्टला आपल्या निदानामध्ये मदत करण्यासाठी काही सायकोलॉजिकल टेस्ट कराव्या लागतात. या टेस्ट करणं किंवा थेरपीज देणं यासाठी त्यांना सायकोलॉजिस्टची मदत लागते. त्यामुळे ते एकमेकांना परस्पर पूरक असं एक प्रोफेशन आहे. पण त्यांच्यामध्ये त्या दोघांचे करिअर करण्यासाठी जो आपल्याला पाथ आहे तो वेगवेगळा आहे. आता सायकियाट्रीमध्ये कसं होतं की सर्वसामान्यपणे कुणाला प्रत्येकाला काही ना काही इश्यूज असतात. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही समस्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी एक्सपर्टची गरज आहे आणि एखाद्या एक्सपर्टकडून काही सल्ला घेतला तर आपली समस्या आपण सोडवू शकतो, असं जर समस्या आहे की जी त्यांना त्यांच्या आवाक्यातली वाटते, अशा वेळी त्यांना सगळ्यात पहिली स्टेप म्हणून सायकोलॉजिस्ट किंवा मानसतज्ञ यांची मदत घ्यायला जायला पाहिजे. म्हणजे सायकोलॉजिस्ट काय करणार तर त्यांची समस्या त्यांच्या व्यवस्थित टेक्निकल शब्दामध्ये मांडून त्याच्यावरती उपाय सुचवू शकतात. किंवा जर काही वेळा सायकोलॉजिस्टलाही असं जाणवतं की ही समस्या फक्त एवढीच नाही, याचा काहीतरी एक दुसरं काहीतरी मूळ दुसरीकडे कशात तरी आहे, त्याचा उगम दुसरीकडे आहे, किंवा हे नुसत्या समुपदेशनाने होणार नाही, अशा वेळी सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागते. जसं आपल्याला फ्रँक सिम्पटम दिसतात की झोपेमध्ये किंवा जेवणा खाण्याच्या पद्धतीमध्ये किंवा स्वच्छता राहणं, चांगलं राहणं, या सगळ्यामध्ये जर काही बदल झालेला आहे, किंवा आपण म्हणतो बिझारनेस, ऑडिटीज म्हणजे त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीतरी खूप विचित्रपणा दिसायला लागलेला आहे, किंवा विचारांमध्येच काही फरक पडलाय, बोलण्या वागण्यामध्ये विस्कळीतपणा येतोय, समोरची व्यक्ती जे बोलायचा प्रयत्न करते ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, स्पीच मध्ये प्रॉब्लेम येतात. अशा वेळी जेव्हा आपल्याला जाणवतं की ह्या व्यक्तीचं आपल्याला काही आपल्या आकलनाच्या पलीकडे, अशा वेळी त्याला सायकियाट्रिस्टकडे नेणं हे सगळ्यात जास्त उत्तम आहे. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या समस्येचा आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यावरती फारसा परिणाम होत नाहीये, तोपर्यंत एका लेवलपर्यंत समुपदेशक आपल्याला मदत करू शकतो. आणि जेव्हा डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये हॅम्पर व्हायला लागतं तेव्हा सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागू शकते. छान उत्तर. म्हणजे मला वाटतं सायकोलॉजिस्ट ही पहिली स्टेप आहे की जिथे तुम्ही निदान करू शकता की तुम्हाला सायकियाट्रिस्टकडे जाण्याची गरज आहे का, अगदी आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.